बोला. तुम्ही कॉल केलेला, काय बोलायचं? बोलायचं होतं जरा. अजित कुठे आहे? माया माया अशी पळू नको माझ्यापासून तू. आय वॉन्ट आन्सर. नाही का काय कमी काय राहिली होती माझ्यामध्ये? अथर्वच्या मागे लागतेस तू अजून. इथे युद्ध. ए आय डोंट वॉन्ट टू टॉक विथ युअर हँड, टॉक विथ मी. अजित गप्प बसशील का प्लीज? हां, सासूबाईंनी इकडे आपल्याला काहीतरी महत्त्वाचं बोलण्यासाठी बोलवलेलं आहे. ही आपली प्रायोरिटी नाही आहे. सासूबाई, हां बोला बोला, काय काय महत्त्वाचं बोलायचं आहे सांगा. ऐका अजित, दरवाजा लाव. हे बघा, आत्तापर्यंत आपण खूप सहन केलंय, पण आता नाही. आता बास. आता आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचलावंच लागेल. गप्प बसून चालणार नाही. बरोबर आहे तुमचं. करेक्ट प्लॅनिंग चाललंय. त्या मंजिरीला मला चांगलंच धडा शिकवायचा आहे आता. नाही, मंजिरीवर हल्ला करून आपल्याला काहीच उपयोग होणार नाही. कारण आपल्याला याच्या पुढचं पाऊल नीट विचार करून टाकावं लागणार आहे. हा पण नक्की काय करायचंय? दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ. चौथा विचारतो तिघांना जाब. सॉरी, शाळेत असताना आम्ही या म्हणीला असं एक्सटेन्शन दिलं होतं. त्यांच्या भांडणाचा आपण फायदा करून घ्यायचा. पण कसा? आत्ता बरोबर प्रश्न विचारला. मंजिरी आणि मीराचं प्रकरण खूप टोकाला गेलंय आणि ते सगळ्यांसमोर घडलंय, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांच्या भांडणात मीरा आपल्याकडून मंजिरीशी लढेल. माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे, पण त्याच्यासाठी मला पाल लागेल. पाल? पाल. ताई, वा, थँक्यू. यू वेलकम. काय करतेस? दूध. अगं मला काहीतरी काम करू दे. कशाला? आणि तसंही गॅस सप्लाय कमी झालाय ना. मग आपल्याकडे जर ऑप्शन आहे तर वापरायला काय हरकत आहे? मीराबाई, वेदा वेळेवर पोचली. बरं, अनन्याताई, वेदा खुश होती ना? बहिणी खूप खुश आहे ती. तू नको टेन्शन घेऊ. आणि तिने सांगितलंय की मी खूप मज्जा करणार आहे म्हणून. एक मिनिट.
गॅस बंद आहे मग दूध कसं उकळतंय? हे काय आत्ता गॅस बंद केला. दूध उकळतच होतं म्हणून. अच्छा ओके. अनन्याताई, तुम्ही वेदाच्या बाबांना फोन केलात का? का? वेदा सुखरूप पोचली हे सांग राहिला. ओ विसरले मी. फोन बाहेर आहे, मी लगेच करते. हो. सॉरी खरंच सॉरी. अगं अनन्याताईला काय उत्तर द्यायचं नाही मला कळतच नव्हतं. तू पण ना. मीरा, तुला सांगू, इतक्या दिवसांनी माझी शक्ती परत आली आहे ना. मला ग काय करू आणि काय नको असं झालंय. मी नाही एक्सप्लेन करू शकत तुला. हो ताई, साहजिक येते, पण जरा कंट्रोल ठेव. हे बघ, मला प्रॉब्लेम मध्ये आणू नकोस. हा, प्रयत्न करेन. हा. ताई, तुझ्या शक्ती आत्ताच परत का आल्यात हे माहिती आहे ना तुला? माहितीये. मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर आणायच्या या युद्धात माझी शक्तीच आपल्याला उपयोगी पडणार आहे. हो ताई. फक्त आता यापुढे काय करायचं याचा मी विचार करते. ताई, काहीही करून आपल्याला आजीला भेटावं लागेल. पुढे काय करायचं याबद्दल तीच आपल्याला मार्गदर्शन करू शकते. मीरा, आहेस का ग? आजी, ताई, बघतेस ना तू, नियती सुद्धा आपल्या सोबत आहे. जे घडायला हवं तेच घडते. चल चल चल, आजी आली. माय वियर्ड आहे खूप. हे वियर्ड आहे पण हे काम करणार आहे. नो आय नो, पण या पालीचं काय करायचं काय आपण? मी सांगते पालीचं काय करायचं. ही पाल आपण मंजिरीच्या जेवणात टाकायची. मला वाटत नाही मंजिरी वहिनी पाल खाईल. नाहीच खाणार ती. कशाला खाईल? अहो, मूर्ख आहात का तुम्ही जरा? मंजिरी पाल कशी खाईल? नाहीच खाणार. मग खाणार नसं तर टाकायची कशाला जेवणात? मीराला अडकवण्यासाठी.